शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीची लढाई देखील कोर्टात जाणार हे आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे। शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे केविड देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि या केविडमध्ये असं म्हणण्यात आलंय कुठलाही निर्णय देण्याअगोदर आमच्या गटाचं देखील ऐकून घ्यावं असं या केविडमध्ये सांगण्यात आलेलं आहे। यावर अधिक बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत घटनातज्ञ उल्हास बापट सर आहेत। सर, आत्ता जर आपण बघितलं तर अजित पवारांच्या सोबत जवळपास बहुतांश आमदार त्यांच्या बाजूने आहेत, तर मग पक्ष कुणाचा? आता काय आहे, 10 जून 1973ला माझी प्रोफेसर म्हणून नेमणूक झाली। तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे 50 वर्ष मी कॉन्स्टिट्यूशन शिकवतो आहे। कॉन्स्टिट्यूशनमध्ये मोरॅलिटी हळूहळू खाली चालली आहे। आम्ही कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्यूशनलिझम यात फरक करतो। कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जे लिहिलेली कॉन्स्टिट्यूशन आहे ती, आणि कॉन्स्टिट्यूशनलिझम म्हणजे त्याच्या आत्म्याप्रमाणे वागण्याची प्रवृत्ती। तर कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे वागण्याची प्रवृत्ती जी आहे ती आपल्याकडे आता लयाला चाललेली आहे। तुम्ही जे म्हणालात की शिवसेनेचं जे झालं तेच बरोबर आत्ता घडत आहे, तर शिवसेनेत जे 16 आमदार प्रथम बाहेर गेले तर ते डिस्क्वालिफाय झाले का? तर वर्षभर त्याचा खटला चालला आणि शेवट सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला, तर मी जे 10 महिने सांगत होतो त्यातले 7-8 मुद्दे सुप्रीम कोर्टाने मान्य केले। उदाहरणार्थ, गव्हर्नर त्यांची लक्ष्मण रेषा ओलांडत आहेत, किंवा स्पीकरचा निर्णय चुकलेला आहे, किंवा इलेक्शन कमिशननी मूळ राजकीय पक्ष विचारात घेतला नाही। पण तरीसुद्धा हा निर्णय जो दिला चंद्रचूड साहेबांनी तो थोडा अपूर्ण होता। एक म्हणजे त्यांनी किती वेळात स्पीकरनी निर्णय द्यायचा हे स्पष्ट केलं नाही। रिझनेबल टाईम असं म्हटलं। रिझनेबल टाईम याचा दुरुपयोग आपल्या राजकारणात फार वेळा केला जातो। आता उदाहरणार्थ, जेव्हा मंत्रिमंडळाने सांगितलं की या 12 लोकांची नेमणूक विधान परिषदेवर करा, हे वास्तविक महिन्यात व्हायला पाहिजे, तर आपल्या गव्हर्नर साहेबांनी ते 2 वर्ष केलं नाही। तेव्हा सुप्रीम कोर्टाने स्वच्छ शब्दात सांगायला पाहिजे होतं की 2 महिन्यात करा किंवा 3 महिन्यात करा। ही पहिली चूक। दुसरी चूक सुप्रीम कोर्टाची झाली म्हणजे 2/3 लोक एकाच वेळी बाहेर गेले पाहिजेत, हा आत्मा आहे त्या अँटी डिफेक्शन लॉचा, ते त्यांनी स्पष्ट केलं नाही। ते त्यांनी स्पष्ट केलं असतं तर ते स्पीकरवर बंधनकारक राहतं। आणि तिसरा मुद्दा त्यांचा जो होता की त्यांनी स्टेटस को अँटीला नकार दिला। आता वास्तविक गव्हर्नरनी जी ऑर्डर दिली ती अनकॉन्स्टिट्यूशनल होती, कारण मंत्रिमंडळाचा सल्ला नव्हता, हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलं। आणि ती ऑर्डर दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला। तेव्हा स्टेटस को अँटीचा अर्थ असा आहे की ज्या घटनाबाह्य घटना घडलेली असते त्याच्या आधीची परिस्थिती पुन्हा आणायची। म्हणजे उद्धव ठाकरे त्यावेळी चीफ मिनिस्टर होते, त्यांना पुन्हा रिइन्स्टेट करायला पाहिजे होता। हा अधिकार सुप्रीम कोर्टाकडे आहे, पण त्यांनी तो केला नाही। त्यांनी असं सांगितलं की नाही, त्यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे आम्ही रिइन्स्टेट करू शकत नाही, हे न पटणार आहे। तेव्हा काही गोष्टी या सुधारायला पाहिजेत, आणि या ज्या पळवाटा निघाल्या त्यामुळे अँटी डिफेक्शन लॉमुळे लोकशाही बळकट होण्याच्या ऐवजी एक मार्गच सुचवला गेला की तुम्ही निवडून आलेल्या लोकांना जर का पळवून नेलं तर त्या ठिकाणी तुमचं सरकार होऊ शकतं। तेव्हा मला असं वाटतं की फार चुकीच्या रीतीने आपण चाललो आहे। सर, पण आपण बघतोय की शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी देखील त्याच पद्धतीने आज त्याच दारावर उभी आहे। मग आज जर आपण बघितलं की अजित पवारांच्या बाजूने आमदारांची मोठी संख्या आहे, मग पक्ष कुणाचा? हा राष्ट्रवादी कुणाचा? आता जसं शरद पवारांनी निवडणूक आयोगाकडे केविड देखील दाखल केलंय। नाही, याबाबत सुप्रीम कोर्टाने आत्ताच्या देसाई खटल्यामध्ये अत्यंत स्वच्छ शब्दात सांगितलं आहे की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी याच्यात फरक आहे। ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी हा खरा पक्ष आहे, त्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले जे लोक लेजिस्लेचरमध्ये आहेत ते पार्टी नाहीत, ते त्या पक्षाच्या आयडिओलॉजीवर निवडून आलेले आहेत। माझं तर स्वच्छ असं मत आहे, म्हणजे सगळं मोरॅलिटीप्रमाणे चालायला पाहिजे असेल तर, की तुम्ही जर का पक्ष सोडत असाल तर तुम्ही राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून या, लोकांकडे जा। लोकांनी तुम्हाला पुन्हा निवडून दिलं तुमच्या व्यक्तिमत्वावर, तर निवडून या। आत्ता तुम्ही जे निवडून आले आहेत ते पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहात, त्यामुळे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी जे ते अजून शरद पवारांकडेच आहे। आणि हे जे अजित पवारांबरोबर बाहेर गेलेले लोक आहेत ही लेजिस्लेटिव्ह पार्टी आहे, याला मान्यता देता येत नाही। ओरिजिनल हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आत्ताचा, आणि ते सिद्ध करावं लागेल। आणि हे सगळं इलेक्शन कमिशन पुढे असतं। आणि तुम्ही जे आत्ता म्हणालात कॅव्हिएट दाखल केला आहे, तर ही तर पद्धतच आहे की आमची बाजू ऐकून घ्या मग निर्णय द्या, तोपर्यंत देऊ नका। त्यामुळे कुठल्याही केसमध्ये अशा कॅव्हिएट दाखल करतात, त्यात काही विशेष नाही आहे। पण
प्रश्न असा होतो की बरेचदा आमदारांच्या संख्येवर म्हणजे बहुतांश आमदार जर आपण बघितले तर आता राष्ट्रवादी म्हणजे अर्थात अजित पवारांच्या बाजूने उभे आहेत. त्यामुळं सगळे म्हणतायत की पक्ष हा अजित पवारांकडेच जाणार आहे. असं होऊ शकतं का? आमदारांच्या संख्येवर हे ठरू शकतं का? नाही, ते मी तुम्हाला आधीच सांगितलं की तसं होऊ शकत नाही. कारण आमदार जो आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो की लोकांनी मतं दिली आणि हा मनुष्य पक्षाच्या तिकिटावर निवडून आला आणि त्याला तुम्ही आता अनेक कारणं असतात. एक तर पैशाचं लालूच दाखवली जाते किंवा काही केंद्रीय भीती दाखवली जाते किंवा मंत्रिपद दिलं जातं. अनेक गोष्टींनी मनुष्य जातो इकडनं तिकडे आणि असं आहे शेवट की गुळाला जसे डोंगळे लागतात तसे सत्तेकडे लोक जातात. परंतु त्याचा अर्थ NCP कोणाची हे इलेक्शन कमिशननी ठरवताना मूळ राजकीय पक्ष कोणाच्या बाजूचा आहे ते ठरवावं लागेल आणि हा निर्णय अर्थातच इलेक्शन कमिशन घेईल. इलेक्शन कमिशननी जर का चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्या विरुद्ध पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे अपील करता येतं. सर, आपण शिंदे गट शिवसेनाचंही बघितलं कशा पद्धतीने त्यांचं पक्षाचं नाव असेल, चिन्ह असेल, हा एकनाथ शिंदेंना मिळाला कारण त्यांच्याकडं आमदारांची संख्या मोठी होती. तीच परिस्थिती आज राष्ट्रवादीमध्ये सुद्धा दिसतीये सर. मग मी तुम्हाला आत्ता सांगितलं तसं सुप्रीम कोर्टाने आत्ताच्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे की इलेक्शन कमिशननी मूळ राजकीय पक्षाचा विचार केला नाही, हे चुकलेलं आहे इलेक्शन कमिशनचं. आत्ता जे शिंदे गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह दिलं आहे हे चूक आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. तेव्हा आता तेच पुन्हा नाही घडणार. म्हणजे राष्ट्रवादी हे शरद पवारांकडेच राहणार आत्ता आहे. मी आता पुन्हा ते ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीमध्ये जे लोक असतात, मेंबर्स असतात, त्यांचे पदाधिकारी असतात, ते कोणाच्या बाजूने ते तपासून बघावं लागेल. ते इलेक्शन कमिशनचं काम आहे. तिथे दोन्ही पक्षांनी आपापली बाजू मांडावी लागेल आणि कोर्टात जसा निर्णय होतो तसंच इलेक्शन कमिशनला होतो. फक्त काय होतं की इलेक्शन कमिशन काय, स्पीकर काय किंवा गव्हर्नर काय याच्यावरचा विश्वास लोकांचा उडालेला आहे. कारण शेवट इलेक्शन कमिशनची नेमणूक पंतप्रधान करतात. पण ते त्यांचं 65 वर्षी ते रिटायर झाले की त्यांना गव्हर्नर करा किंवा अँबॅसेडर म्हणून पाठवा, मोठमोठी पदं त्यांना पुन्हा पंतप्रधानच देतात. त्यामुळे गव्हर्नर काय किंवा इलेक्शन कमिशन काय या लोकांचा विश्वास कमी होतो आहे. आता विश्वास जर का कोणावर राहिला असेल आत्ता थोडाफार तर तो सुप्रीम कोर्टावर फक्त आहे. आणि माझा तुम्ही विचारलात तर माझा विश्वास भारताच्या लोकांवर आहे. इलेक्शनमध्ये लोक ठरवतात. इंदिरा गांधींनी आणीबाणी डिक्लेअर केली, इंदिरा गांधींना बाहेर जावं लागलं. जनता सरकारने नीट काम केलं नाही, पुन्हा इंदिरा गांधींना निवडून दिलं. तेव्हा शेवट हा जे भारताची जनतेची सुज्ञ आहे ती ठरवेल शेवट की मोदी बरोबर का शरद पवार बरोबर का ठाकरे बरोबर. हे जनता इथं अंतिम द फायनल कोर्ट ऑफ जस्टिस इज द पॉप्युलेशन ऑफ इंडिया. सर, आपण बघतोय पण आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यानुसार हे कोर्टात जाणार. आपण बघतोय शिवसेनेबरोबर जे झालं जवळपास वर्षभर आज होत आलेलं आहे, अजून देखील पूर्णतः निकाल लागलेला नाही. मग राष्ट्रवादी जर कोर्टात गेली तर असंच जर एक वर्षभर लागला तर काय मग पुढे प्रश्न निर्माण होतो काय? त्यावेळी निवडणुका होतातच आहेत. म्हणजे सुप्रीम कोर्टाने नाही निर्णय म्हणजे ह्या प्रोसेस जर का असाच इलेक्शन कमिशनमध्ये राहिला तर 1 वर्ष. म्हणून तर शरद पवार म्हणाले की मी जाणारच नाही आहे कोर्टात. शरद पवार काल मी जे ऐकलं त्याप्रमाणे ते म्हणाले मी जाणार नाही आहे कोर्टात. त्याचं कारण असं की ते म्हणाले मी लोकांकडेच जाईन 1 वर्षांनी. आणि सिंपथी जी आहे ती आत्ता शरद पवारांकडे असणारच, म्हणजे माझी खात्री आहे त्याबद्दल. पण मी पॉलिटिक्सवर बोलत नाही, कधीच बोलत नाही, फक्त कॉन्स्टिट्यूशनवर बोलतो. सर, या सगळ्या ही जी परिस्थिती आहे याच्यामुळं सगळं राजकारणावर काय याचा परिणाम होतोय, तुम्ही कशा पद्धतीने पाहता? कारण बघतोय आपण शिवसेना ज्या पद्धतीने फोडण्यात आली, आज राष्ट्रवादी देखील त्याच पद्धतीने फोडली जाते. या सगळ्याचा परिणाम काय होऊ शकतो? नाही, मी आपल्याला सांगितलं तसं की हा अँटी डिफेक्शन लॉ जो आहे हा कशाकरता केला. 1985 साली राजीव गांधींनी हा कायदा का केला की लोक या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत होते. त्याचा उद्देश असा होता की भारताची लोकशाही जास्त सुदृढ करायची. तर सुप्रीम कोर्टाची ही ड्युटी होती आत्ताच्या आत्ता जो निर्णय त्यांनी दिला त्याच्यात की त्यांनी हा कायदा बळकट करायला पाहिजे होता. तो त्यांनी केला नाही आत्ता. त्यामुळे हे जर का असंच पळवापळवी चालू राहिली लोकांची तर मला असं वाटतं की हे अंतिम ॲनालिसिसमध्ये लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. आणि त्यामुळे हा जो अँटी डिफेक्शन लॉ आहे तो भक्कम करायला पाहिजे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की माझं तर स्वतःचं असं मत आहे की तुम्ही पक्ष सोडलात तर राजीनामा देऊन बाहेर पडा आणि पुन्हा निवडून या. तुम्ही आत्ता जे निवडून आलात ते पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आहात. तुम्ही स्वतःच्या बळावर यायचं असेल तर येऊ शकता. पण पक्षाशी बेईमानी करणं
हे लोकशाहीमध्ये बसत नाही. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.